नमस्कार, रोहिणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भाजणीची चकली बनवणार आहोत. ती बनवण्यासाठी आपण भाजणी कशी बनवायची, तांदूळ कुठला घ्यायचा, हे सर्व या व्हिडिओतून पाहणारच आहोत. एकदम कडक कुरकुरीत अशी छान खुसखुशीत चकली एकदम कमी वेळामध्ये झटपट कशी बनवायची हे पाहूया. चकली जास्त तेल शोषून घेते, ते कशामुळे घेते हेही आपण या व्हिडिओतून पाहणारच आहोत. दिवाळीचा हा एक मेन फराळाचा प्रकार आहे. चकली ही सर्वांकडेच बनवली जाते. ही पहा, तोडली तरी एकदम एका हाताने किंवा 2 बोटाने ही तुटली जाते. मी तुम्हाला एकाच बोटाने चकली तोडून दाखवली. अशा पद्धतीने आपण चकलीच्या भाजणीपासून ते चकलीपर्यंत पूर्ण व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये बनवलेला आहे. तर दिवाळीचे सगळे फराळ आपण आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेले आहेत. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, किंवा चॅनलवर जावा आणि आपल्या फराळाचे प्रकार पहा. चला तर साहित्य आपण काय घेतलेलं आहे ते पाहूया. त्यासाठी साहित्य आपण घेतलेलं आहे, हे जाडा तांदूळ घेतलेला आहे 3 वाटी. हा पहा, तांदूळ कुठलाही भारी किंवा बासमती तुकडा वगैरे असा काही नाही घ्यायचा. तो फक्त साधा तांदूळ असला पाहिजे किंवा जाडा, फक्त तो चिकट नको आहे. जेवढा तांदूळ आहे 3 वाटी, त्याला 1 वाटी तुम्ही डाळ घेतलेली आहे. मूग डाळ, धने जिरे, साबुदाणा पाव वाटी. याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे, तेथून तुम्ही पाहू शकता. चला तर मग आपण पहिल्यांदा भाजणीसाठी काही धान्य आपल्याला धुवून घ्यायचे आहेत ती पाहूया. आपण ह्या सर्व तांदूळ घेतलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा हे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. आता हे 3 वाटी तांदूळ आपण धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ 1-2 पाण्याने. आणि त्याचबरोबर मूग डाळ ही धुवून घ्यायची आहे, ती अर्धी वाटी घेतलेली आहे. आणि पाऊण वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ह्या 3 डाळी आपण धुवून घ्यायच्या आहेत. हे पहा, धुवून मी नितळत ठेवलेल्या आहेत. आता ह्या फॅनखाली अगदी उन्हात घालायच्या नाहीत, फक्त फॅनखाली सावलीखाली ह्या वाळवून घ्यायच्या आहेत. हे वाळण्यासाठी साधारण आपल्याला 5 ते 6 तास लागतील. हे पहा, अशा पद्धतीने एका कॉटनच्या कपड्यावर तुम्ही हे सर्व डाळी आणि तांदूळ एकदम पातळ असं पसरून घ्या, म्हणजे ते पटकन सुकले जातील. अगोदरच आपण याच्यातील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे, त्यामुळे हे तांदूळ आणि डाळी पटकन सुकल्या जातील. फक्त याच्यावरचं पॉलिश निघावं आणि आपली चकली ही खुसखुशीत व्हावी, ह्यासाठी ही स्टेप करणं महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमची चकली खुसखुशीत हवी असेल तर तुम्ही तुमच्या डाळी आणि तांदूळ हे स्वच्छ धुतलेले घेणे गरजेचं आहे, किंवा मग नाहीच धुणं झालं तर तुम्ही ओल्या फडक्याने पुसून घ्या. हे पहा, 5 ते 6 तासानंतर आपला तांदूळ आणि डाळी फॅनखाली छान सावलीखाली सुकून झालेले आहेत. चला तर आता काढून घेऊया. आता हे सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे. हे अगोदरच आपण बाकीचे साहित्य घेतलेले होते. कढई घेताना महत्त्वाची गोष्ट, ही जाडबुडाची कढई घ्या. ॲल्युमिनियमची किंवा लोखंडी घ्या, स्टीलची कढई नको आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण तांदूळ भाजून घेऊया. कढई मोठी असेल तर एकसाथ सगळा तांदूळ भाजू शकतो, आणि कढई जर लहान असेल, तांदूळ आपला छान भाजून झालेला आहे. तांदूळ भाजण्यासाठी टोटल मला स्लो गॅसवर 10 मिनिट लागलेले आहेत. तांदळाचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही, फक्त त्याचा पांढरा असा जास्त कलर दिसला पाहिजे. आता मूग डाळ ही मी 5 मिनिट छान भाजून घेतली आहे. डाळीला थोडासा जास्त तांदळापेक्षा वेळ लागू शकतो, पण मूग डाळ पटकन भाजली जाते. मूग डाळ ही माझी 5 ते 7 मिनिटात भाजून झाली. आत्ता बाकीचेही डाळी आपण भाजून घेऊया याच कढईमध्ये. आता उडदाची डाळ आपण भाजून घेऊया. उडदाची डाळसुद्धा एक 5 ते 7 मिनिट अशीच एकसारखी हलवून भाजून घ्या. डाळी भाजत असताना सारख्या हलवायच्या आहेत, नाहीतर त्या करपल्या जातील आणि त्याच्यामुळं तुमची चकली कडवट होऊ शकते. सर्वात महत्त्वाच्या प्रत्येक स्टेपला मी महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यास कृपया लक्षात ठेवा. चकलीची भाजणी जास्त करपवू नका, नाहीतर तुमची चकली कडवट होईल. आता आपण याच्यामध्ये बाकीचेही धान्य भाजून घेऊया. पोहे
शाबूस तांदूळ आणि फक्त डाळवे जे आहेत आपले ते डाळवे आपण भाजणार नाहीत, हे असेच घालायचे आहेत. आता हे शाबूस तांदूळ आणि पोहेही छान भाजून झालेले आहेत. गॅस आपण एकदम स्लो करून घेऊया आणि हे एका परातीमध्ये काढून घेऊया. आता ही धने जिरेही आपण याच्यामध्ये भाजून घेतलेले आहेत. ते थोडेसेच गरम केलेले आहेत. धने जिऱ्यांना जास्त गरम करायची गरज नाही. आता ते 15 ते 20 मिनिट हे पूर्णपणे थंड होऊन द्या आणि पिठाच्या गिरणीमधून हे रवाळ असं दळून आणा. जसं ज्वारीचं पीठ थोडंसं मोठं असतं त्याचप्रमाणे हे पीठ दळून आणायचं आहे, पण थंड झाल्यानंतर. आणि ही भाजणी ही तुम्ही डाळीवर दळा, गव्हावर किंवा ज्वारीवर दळू नका. अशा पद्धतीने मी ही एका दिवसानंतर ही भाजणी मी दळून आणलेली आहे आणि पिठाच्या चाळणीने चाळून ठेवलेली आहे. आता चकली करायला कशाने घ्यायची, ह्या कपाने मेजरमेंट घेतलेले आहे. मी 4 कप प्रमाणे तुम्हाला दाखवते. 4 कप मी पीठ घेतलेलं आहे. त्याला किती साहित्य लागते ते आपण पाहूया. प्रत्येक 1 कप पिठासाठी साधारण आपल्याला किती मसाले लागतील याचा अंदाज तुम्हाला येईलच. आता हे 4 कप पीठ घेतल्यानंतर याच्यासाठी लागणारे मसाले हे 5 ते 6 छोटे चमचे मी तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ. मिरची पूड घेतलेली आहे, साधी फक्त मिरची पूड आहे, मसाला कुठलाही नाही याच्यात. आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे आणि ओवा 2 चमचे घेतलेले आहे. धने जिरे आपण याच्यामध्ये अगोदरच घातलेले होते. आता हे सर्व मसाले मिश्रणाला एकसाथ मिक्स करून घ्या, जेणेकरून सर्व मसाले याला लागतील. आता आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत. कडकडीत तेल गरम केलेलं आहे. पोह्याचा मोठा चमचा घेतलेला आहे. या चमच्याने 5 चमचे तेल मी याच्यामध्ये मोहन म्हणून घालणार आहे. तेल घातल्यामुळे आपली चकली खुसखुशीत होती. ही स्टेप करणं फारच महत्त्वाचं आहे. आता आपण पिठाला कुठलीही उकड काढणार नाही. उकड काढायची म्हणजे पातेल्यात पाणी होता, तेल होता असं काही करणार नाही. त्यामुळे आपण पिठामध्येच तेल घातलेलं आहे. आता तेल चांगलं छान पिठाला 2 ते 3 मिनिट चोळून घ्या. थंड झाल्यानंतर अगोदर थोडंसं चमच्याने गरम तेल पसरवून घ्या. आता एका पातेल्यामध्ये मी पाणी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. साधारण हे 4 कप जर तुमचं पीठ असेल तर 3 कप पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला हे पीठ मळता येईल. याच्यात थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ छान मळलेलं आहे. पाणी घेताना गरम घेतलेलं आहे. हाताला थोडेसे चटके बसत होते, पण तरी पण चमच्याने हे करून मी याचा गोळा करून घेतलेला आहे. आता हा गोळा आपण एका पॅक अशा आवरणाने झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे. त्यामुळं पिठाला आपले एक छानशी वाफ तयार होईल. आणि हे 15 मिनिट पीठ असंच ठेवायचं आहे, जेणेकरून आपली उकड निघाल्यासारखं त्याला वाफ निघेल. आता पुन्हा थोडासा पाण्याचा हात घ्या, थंड. गरम आत्ता घ्यायचं नाही. पीठ अजूनसुद्धा थोडंसं गरम आहे. हे पहा, थोडासा पाण्याचा मी हात घेतलेला आहे. पाणी ओतायचं नाही अजिबात. आणि त्या पद्धतीने ह्याला 5 ते 10 मिनिट छान असं मळून घ्या. आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता चकली घालायला घेऊया. आता ह्या पिठाच्या चकलीच्या सोऱ्याला मी छान तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही काय म्हणता याला? आमच्या इकडे शेवगाही म्हणली जाते. हा शेवगा आहे. याची काटेदार चकली बाहेरच्या साईडला लावून घ्या आणि सोऱ्याला आतून थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे तुमचं पीठ याला चिटकलं जाणार नाही. असंही चकलीचं पीठ कुठल्याही सोऱ्याला चिटकतच नाही, तरी पण आपली काळजी घ्यायची. आता एक मोठा लांबट गोळा करा, जेवढा शेवग्यामध्ये बसेल एवढा. तुकडे जर घातलं तर तुमची चकली तुटू शकते मध्ये मध्ये. म्हणून ही एक महत्त्वाची टिप्स आहे की तुम्ही सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसणार आहे तेवढा एकसंध असा त्याचा उंडा करा आणि सोऱ्या किंवा शेवगा तुम्ही पॅक करून घ्या. आणि आता आपण चकली करायला घेऊया. आणि उरलेलं पीठ झाकून ठेवा, नाहीतर ते कोरडं पडेल किंवा त्याला चिरा पडतील. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. तेल कढईमध्ये तुम्ही कुठलं तेल वापरता ते तुम्ही घेऊ शकता. मी सोयाबीन किंवा सूर्यफूल वापरते. हे मी सूर्यफूलचं तेल घेतलेलं आहे. आता चकली घालायला घेऊया. चकली घालताना अगदी मोठी चकली घालायची नाही, 3च वेड्याची चकली घालायची आहे. आणि त्याची पहिल्यांदा जो मेन पॉईंट आहे
तो थोडासा गोल करून घ्यायचा. नंतर शेवटचा पण त्याला चिटकून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये चकली सुटणार नाही. अशा पद्धतीने सर्व चकल्या मी करून घेत आहे. म्हणजे एकसाथ सर्व चकल्या करून ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्या कोरड्या पडतील आणि तुटून त्याचे तुकडे पडतील. फक्त 7 ते 8 चकल्या तुम्ही अगोदर करून घ्या. त्या तळा, नंतर 7-8 चकल्या करा. असे थोड्या चकल्या करा, म्हणजे तुम्हाला तुमची चकली बिघडणार नाही. कारण ऑलरेडी अगोदरच चकल्या करून ठेवल्या तर त्या तुटून जातील. हे पहा, एकदम गोल गरगरीत 3 ते 4 वेड्यांच्या आपल्या चकल्या तयार आहेत. अगदी मोठी चकली केली तर ती तळायलाही जरा खूप वेळ लागतो आणि तेलही तेवढं गरम नसतं. आपण कढईमध्ये 3-3, 4-4 चकल्या घालतो. अशा पद्धतीने शेवटचं टोक थोडंसं चिटकवून घ्यायचं आहे. आता मी अशाच पद्धतीने सर्व चकल्या करीत आहे. तोपर्यंत तेलाला छान गरम झाले का. चकली तळताना तळणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तेल तापले का हे पहिल्यांदा चेक करा, कारण थंड तेलात जर चकली तळली तर चकली तेलकट होते आणि चकली तेल पिते, त्यामुळं तुमची चकली तेलकट होते. चकली तेलकट का होते? कारण तुम्ही तेलाचं तापमान योग्य नसतं तळत असताना. आता आपण तापमान पाहिलेलं आहे. चकली तेल खूप कडकडीत गरम झालेलं आहे. आता गॅस आपण स्लो करायचा नाही, मध्यम गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून तेलाचं तापमान कमी झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीने कढईमध्ये 3 ते 4च चकल्या सोडा, जास्त चकल्या सोडू नका. जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही 5 सोडल्या तरी चालतील. अशा पद्धतीने मी 3च चकल्या सोडून घेतलेल्या आहेत. आणि चकलीला पटकन असं हे करू नका, हात लावू नका किंवा त्याला उलटू नका. 1-2 ते 3 मिनिटांनीच उलटा. हे पहा, मी आत्ता उलटलेलं आहे. या चकलीवरचे बबल्स थोडेसे पाण्याचे कमी झाले की तुम्ही चकली उलटवू शकता. हे पहा, चकलीला थोडासा कलरही सुंदर येत आहे. गॅस आपला मध्यम आहे. गॅस कमीही करू नका आणि वाढवू नका. जर फुल गॅसवर चकली तळली तर करपते, कमी गॅसवर चकली तळली तर तेल पिते. त्यामुळं गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. तेलाचं तापमान मेंटेन करा, किंवा तेल जास्त थंडही नको आणि जास्त कडकडीत गरम नको. अशा पद्धतीने मध्यम आचेवर आपण चकली तळून घेऊया. आणि चकली तळून कढईतून बाहेर काढली की गॅस थोडासा वाढवून घ्या, जेणेकरून दुसऱ्या बॅच जे आपण टाकणार आहे त्याच्यासाठी तेल थोडंसं कडक गरम होईल. आता हे पहा, आपण दुसरीही बॅच याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही चकली टाकू शकता. जर तुम्हाला हाताने चकली टाकता येत नसेल तर ही एक सोपी पद्धत आहे. प्रत्येक चकली उलताण्यावर ठेवायची आणि अशा पद्धतीने जर तुम्ही चकली करताल तर तिचे तुकडे पडणार नाही. हे पाहता आपण 4 चकल्या कढईमध्ये सोडलेल्या आहेत, तरीसुद्धा त्या तळल्या जातात छान. हे बबल्स याचे बंद झाले की आपण कमी झाले, बंद होत नाहीत ते बबल्स, कमी होतात. कमी झाले की आपण चकलीची बाजू पलटवून घ्यायची आहे. तोपर्यंत 2 ते 3 मिनिट मी दुसऱ्याही चकल्या बाजूला करून घेत आहे. तुम्ही पाहतच आहात, व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला. मी साईडला दुसऱ्या चकल्या करून घेत आहे. आता आपल्याला चकलीकडे लक्ष देऊन चकल्या उलटून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला त्या चकल्या जास्त कडकही होणार नाहीत आणि तेलही पिणार नाही. अशा पद्धतीने जोपर्यंत चकली तळत आहे तोपर्यंत बाजूला साईड बाय साईड चकल्या थोड्या बनवून घ्या आणि तळून घ्या. हे पाहता मी दुसरी बाजू उलटी करून घेत आहे, जेणेकरून मागच्याही साईडनं आपली चकली छान भाजेल, खरपूस अशी. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशा पद्धतीने सर्व चकल्या मी तळून घेतल्या. साधारण 4 कप पिठामध्ये माझ्या 45 ते 50 चकल्या छोट्या झालेल्या आहेत. तुमच्या किती होतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे नवीन येणारे
व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त अशी आपली ही चकली खाण्यासाठी रेडी आहे.